राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। जयंत पाटील विरुद्ध अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रकरणावरती सुनावणी होते। सर्वोच्च न्यायालय कोणते निर्देश देणार याकडे लक्ष। आज उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर। अजित पवारांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर विविध कामांचा लोकार्पण सोहळा। सरकारनं आरक्षणाबाबत अध्यादेश काढल्यावर आज मनोज जरांगे रायगडला जाणार। 30 जानेवारीला शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेऊन 31 जानेवारीला 5 महिने 2 दिवसांनंतर स्वतःच्या घरी पोहोचतील। ओबीसी समाजाच्या विविध संघटना आणि नेत्यांची बैठक। मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। बैठकीमध्ये पुढच्या रणनीतीसंदर्भात चर्चा। मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना रद्द केली जावी। कुणबी दाखले वाटपाला स्थगिती मिळावी आणि शिंदे समिती रद्द व्हावी। ओबीसी समाजाच्या बैठकीत 3 ठराव मंजूर। बैठकीमध्ये ओबीसी नेत्यांची सरकारवरती नाराजी। सरकार ओबीसींवरती अन्याय करतंय, ओबीसी नेत्यांची भावना। तर पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून एकत्रपणे काम करण्याचा ओबीसी नेत्यांचा निर्णय। सुरुवातीच्या एकाच निर्णयात विश्वासात घेतला आणि त्यानंतरच्या कोणत्याही निर्णयात आपल्याला विश्वासात घेतलं गेलं नाही। गेल्या काही दिवसांपासूनचे निर्णय घेतले जात आहेत ते आपण फक्त पाहतोय। छगन भुजबळांचा मुख्यमंत्र्यांवरती आरोप। मराठ्यांना आरक्षण देताना इतर समाजाला धक्का न लावता टिकणारं आरक्षण देणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तर भुजबळांनी अधिसूचनेची माहिती घेतल्यावर त्यांचा गैरसमज दूर होईल, मुख्यमंत्र्यांना आशा। 3 फेब्रुवारीला अहमदनगरमध्ये ओबीसी मेळावा। तर ओबीसींची महाराष्ट्र यात्रा काढणार, छगन भुजबळांची घोषणा। राज्यामधील सर्व घटकातील समाजाला न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये वाटेकरी केलेले नाहीत, फडणवीसांचं स्पष्टीकरण। ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना ओबीसी म्हणून आरक्षण मिळणार। दीपक केसरकरांची माहिती। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळालंय, केसरकरांची प्रतिक्रिया। कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणं सोपं होईल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर ओबीसींचं आरक्षण कमी होऊ नये यासाठी सरकार ओबीसींच्या पाठीशी, बावनकुळेंचं वक्तव्य। सरकारकडनं मनोज जरांगे पाटलांची दिशाभूल। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांचा आरोप। मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांना बगल देऊन काढलेला अध्यादेश संपूर्णपणे चुकीचा, आखरेंचं वक्तव्य। आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले गेले नाहीत तर आम्ही आंदोलन सुरूच ठेवू, मनोज जरांगेंचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा। गावखेड्यातील ओबीसी बांधवांनी राजकारण्यांच्या नादी लागू नका, आम्ही आंदोलन केलेला कायदा दोनही समाजांसाठी, आपण एकत्र राहा, मनोज जरांगे पाटलांची ओबीसी बांधवांना विनंती। बीडमध्ये एका लग्नात ओबीसी नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे दोघांची भेट। मनोज जरांगेंशी आपली प्रत्यक्ष भेट पहिल्यांदाच झाली आहे, त्यांचं आपण ओबीसीत आल्याबद्दल स्वागत करतो, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। एकदा मराठ्यांना 100% आरक्षण मिळू द्या, मग 1 ओबीसी लाख ओबीसीच्या पण घोषणा देऊ, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर जरांगेंची प्रतिक्रिया। भाजपपासून मराठा आणि ओबीसी समाज दूर गेलेत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्ट्रॉंग मराठा लीडर बनलेत, आंबेडकरांची प्रतिक्रिया। ज्यावेळी सर्व ओबीसी समाज एकत्र येईल त्यावेळेला मराठ्यांचा साधा सरपंचही निवडून येणार नाही, ओबीसी नेते प्रकाश शेंडेंचं वक्तव्य। नारायण राणे आणि छगन भुजबळ यांनी राजीनामा देऊन मराठ्यांच्या विरोधात भूमिका मांडावी, आमदार वैभव नाईक यांचा टोला। सरकारनं मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका दर्शवल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोष। बारामती शहरात सकल मराठा समाजाच्या वतीनं काढली विजय उत्सव मिरवणूक। जरांगे पाटील यांच्या नावानं नगराचं नामकरण। हिंगोली शहरालगत असलेल्या बळसोड गावात एका कॉलनीचं जरांगे पाटील नगर असं नामकरण। मराठा बांधवांनी उभारली नामकरणाची पाठी। आजवर एकाच टर्ममध्ये 2 वेळेला वेगवेगळ्या पक्षांबरोबर 2दा युती करण्याचा विक्रम कुणीच केला नव्हता, तो नितीश कुमारांनी करून दाखवला। शरद पवार यांची नितीश कुमार यांच्याबद्दल टिप्पणी। उद्धव ठाकरे 4 आणि 5 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर जाणार। यावेळी उद्धव ठाकरे मोठी सभा न घेता लोकसभा मतदारांशी संवाद साधणार, आमदार वैभव नाईक यांची माहिती। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज डॉक्टर विखे पाटील होतात। शिर्डीमधल्या राहुरी कृषी विद्यापीठ पदवीदान समारंभ सोहळ्यात महसूल मंत्री विखे पाटील यांना डॉक्टरेट प्रदान केली जाईल।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली प्रतापगडावरच्या विकास कामांची पाहणी. विकास कामांना शासनाकडून निधीची कमतरता भासू देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. प्रतापगडावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंकडून शिवरायांना अभिवादन. गडावरनं खाली उतरल्यावरती स्थानिक विक्रेत्यांकडून मुख्यमंत्र्यांना ताक पिण्याची विनंती. त्यांच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्र्यांनी ताक घेतलं. ठाणे जिल्ह्याच्या शहापूरमधील वाशिंद इथे भिवंडी लोकसभा क्षेत्राचा भव्य निर्धार मेळावा. जिजाऊ संघटनेकडून निर्धार मेळाव्याचं आयोजन. अहमदनगर शहरातील गुंडगिरी शिवसेना लवकरच संपवणार. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा दावा. तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातले गुंडगिरीचे बॉस, संजय राऊतांची टीका. शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांची रविकांत तुपकरांना कानशिलात लगावण्याची भाषा. तर खालच्या दर्जाची टीका करण्याचे त्यांचे संस्कार आहेत, तुपकरांचं प्रत्युत्तर. लोकसभा निवडणुकीसाठी सक्रिय झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून आपल्याला तुरुंगात टाकण्याचा डाव, रविकांत तुपकर यांचं वक्तव्य. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि आमची एकच भूमिका, त्यामुळे प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आघाडीमध्ये सहभागी होतील, नाना पटोलेंचा दावा. स्वातंत्र्यवीर सावरकर पळपुटे होते, त्यांना आम्ही मानत नाही, खासदार इम्तियाज जलील यांची सावरकरांवर खालच्या भाषेत टीका. जलील यांच्या टीकेमुळे नवीन वादाला तोंड. अमरावतीमध्ये काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर यांचे वडील भैयासाहेब ठाकूर यांची जयंती. मोजरीमध्ये श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन. वडिलांच्या आठवणीमध्ये यशोमती ठाकूर भाऊक. सोलापूरमध्ये 100व्या नाट्य संमेलनाचं आयोजन. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंखे यांना चंद्रकांत पाटलांनी घड्याळ भेट म्हणून दिलं. रत्नागिरीच्या संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थान शाळेत राष्ट्रीय गो संमेलन. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांची उपस्थिती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचितकडून मुंबईमध्ये जनसंवाद यात्रेला सुरुवात. सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात जनसंवाद यात्रेला सुरुवात. उद्धव ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या अटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. कोविड काळातील कथित खिचडी वाटप आर्थिक घोटाळा प्रकरणी ईडीनं सूरज चव्हाण यांना अटक केलेली आहे. सना खान प्रकरणामध्ये आरोपी अमित शाहू हा ब्लॅकमेलिंगचं रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर. या प्रकरणामध्ये आणखी काही आरोपींना अटकेची शक्यता. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एसटी संघटनेच्या उपोषण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तब्येत खालावली. गेल्या 28 दिवसांपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. भिवंडीमधल्या काही भागांचा पाणी पुरवठा आज बंद असेल. तसंच पुढचे 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा केला जाईल. एसटीच्या वाहनतळाचं काँक्रिटीकरण करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. पहिल्या टप्प्यामध्ये पुणे, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर विभागातील बस स्थानकांचं काँक्रिटीकरण होईल. एसटी महामंडळानं मागवल्यात निविदा. यासाठी 18 कोटींपेक्षा अधिकचा खर्च अपेक्षित आहे. राज्यात बुधवारपासून पुन्हा एकदा थंडी वाढण्याचा अंदाज. गेल्या काही दिवसात 10 अंश सेल्सिअसच्या खाली असलेला पारा पुन्हा वर जाईल. राज्यामध्ये 20 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद. 57 रुग्ण कोविडमुक्त. राज्यामध्ये 236 ऍक्टिव्ह रुग्ण. शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूवरनं दररोज 30,000 वाहनांची ये-जा. गेल्या 10 दिवसात 61 लाखांचा टोल वसूल. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात 3.1 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के. कोयना धरण परिसरामध्ये संध्याकाळी 5:06 भूकंप. सल्फर कोटेड गोल्ड युरियाचा देशातील पहिला रॅक नाशिकच्या मनमाडमध्ये दाखल. कंपनीचे अधिकारी, वितरक आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ. सल्फर कोटेड युरिया कांदा पिकाला फायदेशीर, कंपनीची माहिती. यवतमाळमध्ये वनरक्षकाच्या 79 जागांसाठी उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू. 79 जागांसाठी 11,000 उमेदवार, महिला आणि पुरुषांचा सहभाग. वनसंरक्षक वसंत घुले यांची माहिती. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनीमध्ये कृषी पंपांना 12 तास वीज द्या या मागणीसाठी शेतकऱ्यांचं बेमुदत उपोषण सुरू. अमरावतीच्या तिवसा तालुक्यात भोंदू बाबावरती बलात्काराचा गुन्हा दाखल. मध्य प्रदेशातील महिला भाविकेचं शोषण केल्याचा आरोप. फरार भोंदू बाबाचा पोलिसांकडून शोध सुरू. पालघरमध्ये बनावट जिरं तयार करणाऱ्या कारखान्यावरती पोलिसांची कारवाई. भिवंडीत सापडलेल्या बनावट जिऱ्याचे धागेदोरे पालघरपर्यंत. पालघरमध्ये जिरं तयार करणारा कारखाना सील. समृद्धी महामार्गावरती गोतस्करीचं प्रकरण समोर. वर्ध्यावरनं एक ट्रक संशयास्पद अवस्थेत प्रवास करत असल्याची माहिती. पोलिसांनी तपासणी केल्यावरती 50 पेक्षा अधिक गायी आढळून आल्या. जंगल परिसरात शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या तारांमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू.
भंडाऱ्याच्या खापा जंगलातली घटना. नागपूरमध्ये आत्महत्या करणाऱ्या मित्राला वाचवणं भोवलं. मित्राला आत्महत्येपासून वाचवताना झटापटीमध्ये गळ्यावरती चाकू लागल्यानं दुसऱ्या मित्राचा मृत्यू तर एक जण जखमी. विहीर गावातली घटना. नागपूरमध्ये फटाक्यांचा आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांवरती पोलिसांची कारवाई. शहरामध्ये 2586 वाहनांना चलान तर 50 बुलेट आणि रेस बाईकसह 103 वाहनं जप्त. धुळे जिल्हा प्रशासनाकडून शहरातील पांझरा नदी पात्राची स्वच्छता या मोहिमेत जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि शालेय विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. सांगलीमधील श्रीधर शिवराम खांडेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संगीत साधना कार्यक्रम संपन्न. उज्जैनच्या संस्कृती वाहने आणि प्रकृती वाहने यांच्या सतार आणि संतूरची अनोखी जुगलबंदी. मुंबईतील बहुचर्चित 9 दिवसीय मुंबई फेस्टिव्हल कार्यक्रमाचा बीकेसी MMRDA ग्राउंडवरती समारोप. या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन, व्यावसायिक आनंद महिंद्रा यांच्यासह अनेकांची उपस्थिती. मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक राजदत्त यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल कलर्स मराठीचे कार्यक्रम प्रमुख केदार शिंदेंनी पुष्पगुच्छ देऊन राजदत्त यांचा सत्कार केला. संभाजीनगरच्या लायगावमध्ये ऑइल मिलचं केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन. पहाट एग्रो प्रोड्युसिंग कंपनीचे संचालक गोपीनाथ वाघ यांच्या संकल्पनेतनं ऑइल मिलची स्थापना. सलगच्या सुट्ट्यांमुळे जेजुरीच्या मंदिरात भक्तांची गर्दी. काल दिवसभरात अंदाजे 2 लाख भक्तांनी दर्शन घेतलंय. महाराष्ट्राच्या एनसीसीच्या कॅडेट्सनं सलग 3ऱ्या वर्षी पटकावला प्रधानमंत्री कप. दिल्लीमध्ये होणाऱ्या एनसीसी कॅम्पमध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट कॅडेटचाही बहुमान मिळवलाय. मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 16 जानेवारीला पार पडलेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं वादग्रस्त शाही ईदगाहच्या सर्वेक्षणावरती बंदी घातलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता परीक्षेवरती चर्चा या कार्यक्रमातल्या देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार. दिल्लीतल्या भारत मंडपमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. देशातलं राजकारण असंच सुरू राहिलं तर इंडिया आघाडीत केवळ काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिल्लक असतील. नितीश कुमार राजीनामा प्रकरणी आमदार मनीष कायंदेंचं वक्तव्य. ट्रॅप शूटरमध्ये चॅम्पियन असलेल्या हवालदार प्रीती रजक बनल्या लष्करातील पहिल्या महिला सुभेदार. काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा 16वा दिवस. यात्रा सकाळी 9 वाजता बंगालवरनं किशनगंज मार्गे बिहारमध्ये दाखल होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नव्या कॅबिनेटची आज पहिली बैठक. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांच्या समवेत 8 मंत्री हजर असतील. दिल्लीतल्या विजय चौकामध्ये आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीत बीटिंग रिट्रीट सोहळा. पहिल्यांदा शंखनादानं या कार्यक्रमाची सुरुवात केली जाईल. गुजरातच्या कच्छमध्ये भूकंपाचे धक्के. 4 रिश्टर स्केलचा तीव्रतेचा भूकंप. सिरियातील अमेरिकन लष्कराच्या तळावरती ड्रोन हल्ला. 3 सैनिक ठार, 25 सैनिक जखमी. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा 28 धावांनी पराभव. कसोटी मालिकेत इंग्लंडची 1-0 अशी आघाडी. गाभा कसोटीमध्ये वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियावरती 8 धावांनी थरारक विजय. ऑस्ट्रेलियावरती 27 वर्षांनी विजय मिळवल्यानं ब्रायन लाराला अश्रू अनावर. आयसीसीचा श्रीलंकन क्रिकेट मंडळाला मोठा दिलासा. राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्डावरती घातलेली बंदी उठवण्याचा आयसीसीचा निर्णय. स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीला मिळालं वाढदिवसाचं खास गिफ्ट. मुनव्वर ठरला बिग बॉस 17चा विजेता. 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये रणबीरला अॅनिमलसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता, तालिया भट्टला रॉकी और रानीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार. 69व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये विक्रांत मेसीचा 12th फेल हा बायोपिक सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित. निर्माते विधू विनोद चोप्रांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार. बर्नार्ड अर्नॉल्ट ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. अर्नॉल्ट यांची एकूण संपत्ती 207 अब्ज अमेरिकन डॉलर्स. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.